अरे बस का. जर तुमची दुसरी बायको असेल ह्याच्यासारखी सॉरी हॅलो गाईज, वेलकम टू दीपराज की जानवी ब्लॉग. तर आज आम्ही बाहेर कुठेतरी जातोय. आम्ही बऱ्याच दिवसापासून दोघं पण आजारी होतो. मी आधी आजारी पडली आणि मग माझ्या नंतर इन्फेक्शन दीपराजला झालं आणि अजून पण आजारीच आहे आम्ही. काही दिवसापेक्षा आज आम्हाला बेटर वाटतंय आणि आज आम्ही जातोय भूतम भयमच्या स्क्रीनिंग साठी. सो माझे जे फ्रेंड्स आहे करण, नील, सिद्धांत, ऑरेंज ज्यूस गँग आहे, त्यांचा मूवी येतो, एक मराठी फिल्म येतोय. तर त्यांनी आम्हाला स्क्रीनिंग साठी बोलवलंय. सो आता जिथं मी जाणार आहे प्रभादेवीला, जिथं स्क्रीनिंग होणार आहे, तिथं सगळे क्रिएटर्स येणार आहेत. स्पेशल स्क्रीनिंग ठेवली त्यासाठी. ऍक्च्युली आम्हाला 6:30 त्यांनी बोलवलेलं, पण आम्ही ऑलरेडी लेट झालोय. कोणामुळे? जानवेमुळे. त्याच्यामुळे, कारण माझं ऑफिस पण होतं, मला रेडी व्हायला पण वेळ लागला जरा. हिचा अजून पण मेकअप चालू आहे गाडीत, जसं हिचा मूवीचा स्क्रीनिंग आहे की रेडी मूवी तुझाच मूवी आहे. ओव्हर ऍक्टिंग करते एवढं कॅमेऱ्यात. And now we are the first ones to come in a movie, so please हम लोग 5 वर्षाची आमची मैत्री आणि कधी विचार हा नव्हता केलेला की एकत्र फिल्म आहे. आली आहे फिल्म आणि बघा, एन्जॉय करा. गजा कुठे हात मारलास रे? गजा किडनी विकलीस? अक्कल विकली, अक्कल अक्कल. कसा वाटला? बोला ना. अरे तुम्हाला माझी पूजेची वेळ झाली. कॅरेक्टर व्हेरी वेल प्लेड बाय आपले सर. थँक्यू सो मच. थँक्यू. कारण ती झोपलेली फिल्म मध्ये, बाकीच्या फिल्म अर्धा फिल्म. त्याच्याकडून रिव्ह्यूज घेतलास चोर तर वाटतोच. तुझ्या दिलाचा चोर. 24 जुलै भूतम भयम. फक्त 24 जुलै नाही बघायचं, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31 ऑगस्ट पूर्ण भरून टाका. फ्रेंडशिप डे आहे, मित्रांबरोबर जाऊन बघा, आई बरोबर जाऊन बघा, पप्पांबरोबर. जर तुमची दुसरी बायको असेल ह्याच्यासारखी सॉरी जास्त रिव्ह्यू झाला. सॉरी. पार्ट 2 कधी येतोय? पार्ट 2 जेव्हा दीपराचा मुलगा येईल त्यावेळी पार्ट 2 येईल. मागे लागलाय बघ. कॉंग्रॅच्युलेशन. भाई एक नंबर. बाप फिल्म आहे. छान होता मूवी. अरे बस का. काही सबस्क्राईब नाही. 24 मूवी कधी येणार ते सांग. अजून पण सबस्क्राईबच सांगतोय. आमची ते डिलिव्हरी पण घेऊन 24 जुलैला भूतम भयम अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्लीज जा, प्लीज बघा. क्रिएटर लोकांची फिल्म. The next day. गाईज धावपळ बघा जानवीची ऑफिसला जायची. 4 का 5 वेळेस त्याने लॅपटॉप काढले बाहेर. सो गाईज काल रात्री आम्ही 2 वाजता आलो घरी आणि डायरेक्ट झोपलोय. आम्हाला अजून पण बरं नाही वाटत आहे. तरी आम्ही थंडीमध्ये AC मध्ये बसून आम्ही तो मूवी बघितला आहे. खूप भारी मूवी आहे, तुम्ही जाऊन बघा 24 जुलैला. या ब्लॉगमध्ये तुम्हाला 4 का 5 वेळेस सांगितलं गेलं की 24 जुलैला मूवी येतं, जाऊन बघा. नक्की जाऊन बघा. माझ्या सगळ्या मित्रांनी मचवलं यामध्ये, सो प्लीज त्यांना सपोर्ट करा. इथं जानवीला पण सपोर्ट करा तिची बॅग पॅक करायला. जानवीचा आता ऑफिसला जायचा टाइम झालेला आहे, कारण की तिचा आता वर्क वीक चालू झाला आहे. सो तिला मी आता ऑफिसला सोडतोय. म्हणजे ती नवऱ्यावर दया पण नाही करत आहे की आजारी आहेत, मी जाईल ऑटोने, बट नाही, तिला VIP ट्रीटमेंट पाहिजे. पाऊस खूप चालू आहे बाहेर, आता बंद झाला आहे जस्ट, पण हवा आणि पाऊस खूप जोरात चालू आहे. तो हा आहे आमचा पार्किंग व्ह्यू. बघा मस्त वातावरण झालं आहे. पण ह्या वातावरणमध्ये आम्हाला फिरायचं नाही बाहेर. जसं लहान मुलाला स्कूलमध्ये सोडतो ती वाली फिलिंग येते मला. स्कूलमध्ये जायची फिलिंग येते. चला काही आता मी जानवीला ऑफिसला सोडत जातो. मी तिला बोललो की मला वॉशरूम जर मला वॉशरूम लागली तर तू तुझ्या ऑफिसमध्ये माझी सोय कर. इकडे बघ आहे आमच्या ऑफिसमध्ये सोय. मग माझी सोय. हो चला. तो सुबह इसने मेरे को उठा के लेके जा रही है बिना कुछ. आता सुबह नाही येते. हाँ 11 वाजले तरी पण माझ्यासाठी सकाळ तीच आहे आणि माझी पोट साफसफाई आणि झाली नाही माझा टाइम लॉग इन टाइम चुकतोय. तुम्ही वेळ करताय माझा लॉग इन. अजून. तू आजारी सांग ना बाबा ऑफिसमध्ये. आता काय समजेल त्यांना, आज करेल तेव्हा. हे असं इथं प्रूफ देण्यासाठी ती ऑफिसला चालली की मला बघा खरंच आजारी मी. नाही यार, पण आता काय माझ्याकडे ऑप्शन नाही. बाय बाय. स्कूल होने के बाद बता. 2000 years later. फायनली आता आम्ही बरं झालोय. आता मी हेअर कट वगैरे करून आलोय. माझी दाढी वगैरे बघू शकतात तुम्ही. आम्ही दोघं आता फिट अँड फाईन आहोत. फक्त म्हणजे कफ आणि खोकला आहे थोडा. आम्हाला 1 मंथ तरी लागला पूर्ण रिकवर व्हायला, प्रॉपर रिकवर व्हायला. अजून पण बरेच चालू आहे प्रोसेस मध्ये आम्ही. सो आता आम्ही जातोय थोडं बाहेर, कारण खूप दिवसापासून आम्ही घरात होतो. सो थोडं फ्रेश होऊया बाहेर जाऊन. सर्वात आधी मला चहा प्यायची, जानवीच्या हाताची नाही, मला बाहेरची चहा प्यायची. हे असं असतं जेव्हा नाही, माणूस घरचं जेवण वगैरे जे आम्ही 1 महिन्यापासून जे खातोय, मला अजून पण तो वास बसलेला आहे. मला अजून पण वास येतो. प्रत्येक जेवणातून मला सेम वास येतोय. काही चहा पितोय, भेळ खातोय, काही खातोय ना,
मला एकच वास येतोय, म्हणून मला थोडं बाहेरचं एक चहा वगैरे पिऊ. तेच तर चुकतं माणसाचं. बाहेर आजारी पडल्यावरती बाहेर जायचं नसतं खायला, आणि पडला तर बाहेरचं खाणंच टाळायला पाहिजे. दीपराजला बाहेरचं खाण्यात जास्त इंटरेस्ट. आता बरं झालं चल. सो गाईस, चुकून माझ्याकडून माझ्याच चष्म्यावरती झोपलं गेलं होतं आणि तो चष्मा मला आता सरळ करायचा आहे. सो आम्ही जाता जाता लेन्स कार्डला पण जाऊ. बऱ्याच दिवसांनी इतकं नटून थटून जातोय, नाही तर एकच कपड्यांवर एकच वास. अजून एकच कपडा नाही, दीपराजने खूप कपडे बदलले, खूप जास्त. कारण की मला खूप खूप घाम येत होता. जेव्हा तो घाम यायचा मी रोज दिवसातून 2 का 3 कपडे बदलत होतो. घामाच्या वासामुळे दीपराजला सहन नव्हतं होत. मला अजून पण तो वास माझ्या उलटी सारखं होतं ते. जैसा टाइम जाता है वैसा वो सॉल्व होता है. हे बघा, तुम्हाला दिसतोय माझा चष्मा असा तिरपा झालाय, जो माझा आता सेकंड टाइम झालाय. दीपराज इकडे हरिओम वरती चहा पिणार आहे आणि बाजूला मला लेन्स कार्डला काम आहे, तोपर्यंत मी लेन्स कार्डला जाऊन येते. तुम्ही चहा प्या. सो गाईस, फायनली मी चहा घेतलाय. बऱ्याच दिवसांनी चहा पितोय. जान्हवीचं काम झालेलं लेन्स कार्ड मधून. आणि इकडे 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 काय घरच्यापेक्षा भारी लागतं. घरचा याच्यापेक्षा चांगले असतो. नाही, मला बोर झालोय. दीपराज मला खूप फोर्स करताय की आपण वडापाव खाऊ, आणि आता नाही खाल्लं तर आपण नंतर कधीतरी तर खाणारच आहे ना, असं म्हणायचं दीपराजला. म्हणजे एवढं आजारी पडून पण दीपराजला असं वाटतंय की त्यांनी वडापाव खायला पाहिजे. आणि दीपराज जेव्हा वडापावच्या गाडीवर जातील तेव्हा मी त्यांच्या मम्मीला फोन करणार आहे, म्हणजे माझ्या सासूबाईंना. गाडी साफ करायला फक्त तेवढं पाणी, तेवढं काच पुसून घेतील, बस झालं. सर, माझ्याकडचं पण साफ करून द्या. कितना हुआ भैया? कितना? 5,000 हमको नहीं पड़ेगा सर, हम आपको 5 रुपए दे सकते हैं. एक काच का, इस काच का 5, इस काच का 5, असा. बोर नको करू. चल, आम्हाला माहिती नाहीये कुठे जायचंय, पण आम्ही निघालोय. फक्त वडापावच्या जागेवर भेळ ऑर्डर केली आहे. तुम्ही बघू शकता, मटकी भेळ प्लस त्याच्यासोबत हा ठेचा आला. आणि काही जातो लिंबू टाकायचा विषय मस्त. सो गाईस, खूप दिवसापासून दीपराज चहा पित नव्हते, आणि आज दीपराज एवढ्या 1 तासात दुसरा चहा आहे. नाही 15 मिनिटात. आणि बनमस्का दुसरा चहा आहे. दीपराजने बनमस्का मागवला आणि चहा मागवला. हा, आय डोंट वॉन्ट. बऱ्याच दिवसांनी जातोय पण. कसा आहे? सो गाईज, आता आम्ही आलो आहे उप्पन लेकला. व्ह्यू दाखव, व्ह्यू. अँड दिस इज द व्ह्यू. मिनी लोणावळा जर एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता. घराजवळच आहे. गाईज, जान्हवीने बघा किती शॉपिंग केली आहे. दाखव जान्हवीची शॉपिंग. मी शॉपिंग माझ्यासाठी आलेलो. पिशव्या मोठ्या आहेत, आतमध्ये खूप छोट्या छोट्या वस्तू आहेत. आणि जान्हवी आता एक मोठी शॉपिंग करणार आहे माझ्यासाठी. मी बजेट वगैरे काढून आलेलो आहे. प्ले स्टेशन. सो आम्ही बजेट वगैरे काढलं आहे. 76,000 पर्यंत येतं आहे. 76,000 पर्यंत बजेट येतोय. तर जान्हवी माझ्यासाठी घेणार आहे एक प्ले स्टेशन. दीपराजचं डोकं खाजलं की डोकं खाजण्यासाठी, दाढी खाजवण्यासाठी आज दीपराज किड्स सेक्शनमध्ये येऊन काही पण गोष्टी बघताय. आणि यांना रिमोट कंट्रोल कार पाहिजे, जे यांनी लहानपणी खेळलं आहे तरी पण त्यांना आता परत खेळायचं. रिमोट कंट्रोल कार तर तोपर्यंत ठीक होतं. बार्बीच्या सेक्शनमध्ये आले बार्बीज बघायला. घरात एवढी चांगली बार्बी असून पण त्यांना ही बार्बी पाहिजे. आता कशाला पळाले? कोणती बार्बी हवी तुम्हाला? मला समजलं, ही पाहिजे. ही आवडली त्यांना. सो गाईज, आता आम्ही आलोय घरी, आणि मी खूप वेळापासून कॅमेरा बंद होता आणि बोलत होती. सो दीपराजने चेंज वगैरे केलं, आणि आता आम्ही बघतोय लॉकअप. लॉकअपचा आज शेवटचा जजमेंट डे आहे. जे लोक लॉकअप बघत असतील, मी खूप अफेक्ट झालेली आहे लॉकअपने, असं दीपराजचं म्हणणं आहे. कारण जान्हवी सेम रिॲक्ट करते, जसं ते भांडतात तसे माझ्याशी भांडते. नाही, असं नाहीये. कोण करून बोलणार? नाही. जे लोक बिग बॉस बघतात आणि जे असे रियालिटी शो बघतात ना, जे लोक, त्यांना सगळ्यांच्या डोक्यावरती परिणाम होतो, आणि तो तुमच्या डोक्यावरती पण होतो, समजलं ना? तर आम्ही कधीच घरी आलोय. आता रात्रीचे 1 वाजले आणि दीपराज टाइमपास करताय बाहेर सोफ्यावर बसून. मी प्लॅन करते की त्यांना घाबरवायचं, आणि मग घाबरतील की नाही, बट लेट्स ट्राय. रॉंग टाइमला आले मी. रॉंग टाइम. सो माझं चुकलं की मी बोलली, मी नंतर बोलायला पाहिजे होतं, है ना? सो गाईज, माझा सक्सेसफुली पचका झालेला आहे. गाईज बस बघा कशी ऍक्टिंग करताय. बघा. आणि तो शंभूरचा रुमाल तिकडे बाजूला. सो गाईज, असा होता आजचा आमचा दिवस. सो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.